गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ओमकार ऑनलाईन काय करायला बा आज पण काय करायला? ओमकार कशासाठी ऑनलाईन करायला बा? ऑनलाईन लक्ष लागणार नाही तुमचं. अरे इथं आलो बाबा हे. चलो तर म्हणलं ओमकार ऑनलाईन कसं करा रोज. चलो बा काय काय चालू आहे आपलं? मोमेंट ऑफ इनर्शिया. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट फॉर्म्युला काय झाला? मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट फॉर्म्युला काय झाला? समेशन एम आय आर आय स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया बेसिक फॉर्म्युला काय झाला? एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. ते जोडून घ्या सर आता इन्व्हर्टर. हा काय इन्व्हर्टर का बॅटरी? मग तुझं काय करायचं त्याला? चालू आहे का बा ऑडिओ वगैरे आलाय का एकदा? ठीक आहे. अरे लाईट अशी का करायली? नाही यायला चालली अशी करायली. येईल वाटायला. राहू तिथंच तरी पण फोन. चलो बा मग काय बघालो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट फॉर्म्युला काय झाला? समेशन एम आय आर आय स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला काय झाला? कंटिन्युअस मास साठी कसा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑनलाईन? XYZ नाव टाका. XYZ कोण आहे रे? चलो बा मग काय काय झाला? सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट काय झाला? डिपेंडन्सी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. डिपेंडन्सी कशावर? यस, सदमा, साइज, शेप, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन. राईट देन त्याच्यानंतर काय झाला? इट इज वेक्टर क्वांटिटी और स्केलर क्वांटिटी. दोन्ही पण नाही. ते कोण आहे? टेन्सर क्वांटिटी. राईट. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. त्यानंतर अॅनालॉजी बघितली. समोर न बघता अॅनालॉजी बघितली बिटवीन लिनियर पॅरामीटर्स अँड रोटेशनल पॅरामीटर्स. राईट. मग इकडे जसा मास आहे लिनियर मध्ये तसा इकडे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. जसा इकडे व्हेलॉसिटी व्ही आहे तसं इथं कोण आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ऍक्सेलरेशन ए आहे तसा कोण आहे? अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. बरोबर का? इकडलं आणि इकडलं सगळं सेम आहे. राईट. मग त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं? त्यानंतर नेक्स्ट बघितला रेडियस ऑफ गायरेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया बघितली किती? 5 ऑब्जेक्टचे. रॉड मुव्हिंग अबाउट दिस. किती मोमेंट ऑफ इनर्शिया? ml²/12. ml²/12. देन त्याच्यानंतर बघितला रिंग साठी किती? mr². देन डिस्क साठी किती? mr²/2. आता ऍक्सिस व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ऍक्सिस चेंज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होते? चेंज. बा रिंगच्या या ऍक्सिसच्या अबाउट किती आहे? mr² आणि रिंगच्या या ऍक्सिसच्या अबाउट किती आहे? 2mr². काढला ना? पॅरलल ऍक्सिस यूज करून काढला. 2mr². दोन्ही लक्षात पाहिजे ना. हे mr² आणि या ऍक्सिसच्या अबाउट किती? 2mr². ठीक आहे. डिस्कचा या ऍक्सिसच्या अबाउट किती? mr²/2 आणि या ऍक्सिसच्या अबाउट 3/2. 3/2 mr². राईट. त्यानंतर काय झाला? डिस्क नंतर झाला स्पियर. मग होलो स्पियर ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर किती? 2/3 mr²
अँड सॉलिड स्पिअर 2/5 mr². मग स्पिअरला पण पॅरलल ऍक्सिस यूज करून फाइंड आउट करतात, राईट. म्हणजे स्पिअर कसा, बा स्पिअर असा, बा स्पिअरच्या असा साइड मधून गेला, स्पिअरच्या असा साइड मधून गेला बा. स्पिअरच्या असा स्पिअरच्या सेंटर मधून गेला तर कसा फिरणार, स्पिअरच्या सेंटर मधून गेला तर असा फिरणार, कळते का. याच्या अबाउट असा फिरणार, या दोन ऍक्सिसच्या अबाउट, या दोन पॉइंटच्या अबाउट फिरणार. आणि इथून जर ऍक्सिस गेला तर कसं फिरते, मग इथून जर ऍक्सिस गेला तर असा फिरायला, कळते का बा. हा रोटेशन अंदाज घ्या कसं कसं फिरायला. इथून जर ऍक्सिस गेला साइड म्हणून तर असा फिरायला. त्याच्या अबाउट आता कॅल्क्युलेट करू, परत पॅरलल ऍक्सिस यूज करू, राईट. ला काय काय लिहिलं, पॅरलल मध्ये 3 झाले ना, पॅरलल मधले 3 झाले. बघ केच्या व्हॅल्यूज रटायच्या आहेत का सगळ्या, केच्या व्हॅल्यू ऑल ऑब्जेक्ट साठी रटायच्या आहेत का, नाही. केचा फक्त मेन फॉर्म्युला पार्ट करायचा, काय रूट ऑफ I/m, त्याला फक्त डबल बॉक्स करून ठेवा. रूट ऑफ I/m, केचा फॉर्म्युला काय, रेडियस ऑफ व्हायरेशन रूट ऑफ I/m, हे रटायचं आहे, राईट. मग केचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टचं रटायचं आहे का फॉर्म्युला, नाही. या फॉर्म्युला यूज करून ज्याचा पाहिजे त्याचा काढायचा. MI रटायचा आहे का, MI आता मी जे जे सांगितले ते सगळे पार्ट करायचे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट करायचे. रिंगचा mr², त्याला डबल बॉक्स करून ठेवा, किंवा काय पण तुमचं हे करून ठेवा, साइन करून ठेवा, ते पार्ट करायच्या गोष्टी साइन करून ठेवा, mr². रिंगचा या ऍक्सिसच्या अबाउट 2mr², ते पण रटायचं आहे. पॅरलल ऍक्सिसचा यूज नाही करायचा, तेवढा वेळ नसते आपल्याला एक्झाम मध्ये, ते पण पार्ट करायचा. देन डिस्कचा 3/2 आणि mr²/2, हे पण दोन्ही बॉक्स करून ठेवा, तुमच्या काय साइन्स करून ठेवा, ते पार्ट करायच्या गोष्टी बघा, सगळं पार्ट होणार नाही. ओके. त्याच्यानंतर स्पिअरचा 2/3 आणि सॉलिडचा 2/5, हे दोन्ही पण बॉक्सेस करून ठेवायला, हे पण पार्ट करायचे. के इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टचा पार्ट करायचा का, नाही. केचा फक्त ओरिजिनल फॉर्म्युला रूट I/m पार्ट करायचा, बस झाला. रेडियस ऑफ गायरेशनची डिपेंडन्सी कशावर, सदा, साइज, शेप, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन, राईट. ओके. मास कशामुळे गेला, I/m झाला ना, त्यामुळे मास न डिवाइड झाला, तर त्यातला मास निघून गेला, कळतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर बा नेक्स्ट काय, नाही पॅरलल वाले आणखीन 2 एक्झाम्पल करू ना, ते स्पिअर कंप्लीट करू ना, स्पिअर राहिले आणखी, पॅरललचे एक्झाम्पल चालू आहेत ना आणखीन. चलो ला बस आहे. स्पिअर, होलो स्पिअर, होलो स्पिअर या ऍक्सिसच्या अबाउट माहिती आहे आपल्याला, या ऍक्सिसच्या अबाउट काढवता. दिस ऍक्सिस पासेस थ्रू सेंटर ऑफ मास. चला कॅल्क्युलेट करा अबाउट दिस ऍक्सिस. याच्या अबाउट आपल्याला माहिती आहे 2/3. चला चला करा कॅल्क्युलेट, बाकी किती येते. ओके. चला किती अबाउट दिस ऍक्सिस, किती मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास प्लस मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटू डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू CM किती 2/3. मग हे 2/3 mr² आणि प्लस आहे किती m इंटू डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस किती आहे, परत आहे रेडियसच आहे mr². 1 + 2/3 किती येते, हे 5/3 mr². चला करा कंप्लीट याला 5/3 mr².
ओके, होलोस्फिअर. सॉलिड स्फिअरला कसा, चला ते पण कॅल्क्युलेट करा. 7/5 ऍक्सिस पासिंग थ्रू पेरिफेरी. ओके, सीएम चा रटला की हे पेरिफेरी मधून जाणारा रटायला लागत नाही, आपोआप लॉजिकली लक्षात राहते. प्रत्येकात काय ऍड करायचं आहे, एक एक MR स्क्वेअर ऍड करायचा आहे, बरोबर का. मग 2/3 + 1 किती होते, 5/3. डिस्कचा 1/2 + 1 किती होते, 3/2. रिंगचा 1 + 1 किती होते, 2. कळलं ना, हे बाकीचे मला रटायची गरज नाही, थोडं लॉजिक लक्षात राहिलं की बस झालं. हे प्युअर रटायला लागतात पहिले 5. ml²/12 रॉडचा अबाउट दिस ऍक्सिस, ml²/12 रॉडचा अबाउट दिस ऍक्सिस किती आहे, ml²/3. ml हे रटायला लागते, ह्याला काय ऑप्शन नाही, हे लक्षात राहत नाही. ml²/12 अबाउट दिस ऍक्सिस, अबाउट दिस ऍक्सिस आणि अबाउट दिस ऍक्सिस असा फिरला तर ml²/3. ठीक आहे बा. त्याच्यानंतर नेक्स्ट चला करा, इथं काय होते मग, सॉलिड स्पिअर असलं तर इफ स्पिअर इज सॉलिड इथे येते 2, पण इथं किती येते, 5 येते. मग 2/5 + 1 किती येते, 7/5. राईट, चला कम्प्लीट करा त्याला. 7/5, 7/5. चलो झालं, पॅरलल ऍक्सिस ऑल एक्झाम्पल झाले. आता आणखीन एक फायनल हे आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. त्याच्यानंतर MI ची थेरी संपते, मग आणखीन हे न्यूमरिकल्स. आता न्यूमरिकल्सच करालो, पण आणखीन करू. चलो लिहा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. नेक्स्ट ला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. The theorem states that perpendicular axis theorem heading le खाली ले. The theorem states that the MI of a plane lamina, the theorem states that the MI of a plane lamina the theorem states that the MI of a plane lamina, लॅमिनाला अंडरलाईन करा. त्याचा मीनिंग काय आहे, अंडरलाईन का करायचा मी नंतर सांगतो. The theorem states that the MI of a plane lamina, lamina underlined, about an axis, plane lamina about an axis perpendicular to its plane, about an axis perpendicular to its plane, perpendicular to its plane is equal to, perpendicular to its plane is equal to the sum of its MI, is equal to the sum of its MI, is equal to the sum of its MI about two mutually perpendicular axes, about two mutually perpendicular axes AXES, about two mutually perpendicular axes concurrent with perpendicular axis, and lying in the plane of laminar body, and lying in the plane of laminar body,
lying in the plane of a laminar body. Lying in the plane of laminar body. चला रीड करा बरं काय म्हणाले बा. मीनिंग करायचं डिफिकल्ट आहे पण तरी एकदा रीड करा. एकदा रीड करा. कोण कोण चौघच करत शिवराज आणि वैभव बद्दल साक्षीच्या वडिलांनी पण सायलीचे येणार होते त्यांना दोघांना सांगतो उद्यापासून येणार. शिवराज शिवराज ऐकायला याल ना. फीस थोडी तरी भरून घ्यायला लागेल ना शिवराज, नाहीतर उद्यापासून लेक्चर करायचं बंद करून टाक. शिवराज फीस थोडी तरी भरायला लागेल. बरेच दिवस झाले ना, 2 महिने करायला तू. हा एकदम आजच भरायला लागते. एकदम थोडी तरी भरायला लागते आणि मग बाकीचे कोणतरी बोलले होते वडील थोड्या दिवसांनी भरतो. मग ठीक आहे, ते थोड्या दिवसांनी चालते, पण आता थोडी तरी भरायला लागते काय तर, नाही तर उद्यापासून करूच नको लेक्चर. ठीक आहे बा. त्याच्यानंतर काय किंवा मग बाबांना तुमच्या मी काय सांगतो, फ्री काम करायला लावायचं उद्यापासून. मी आजपासून फ्री काम करतो. पटते का माझं? तुमच्या वडिलांना फ्री काम करायला लावायचं, जे पण काम करायला. मी आजपासून फ्री काम करतो. चला बा, तुम्ही जरा समजावून घ्यायला पाहिजे. आम्ही कधीच फीला कोणालाच त्रास दिला नाही. कुठल्या पण मुलाला विचारा, कोणालाच त्रास दिला नाही. पण तुम्ही आता पिळूनच काढणार म्हणजे आम्हाला काहीतरी विचार करायला लागला नाही. हा म्हणजे ते पूर्ण फायदा निचोड केले नाही का, असं असं चालू आहे. चल बा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बा, कधीच नाही, कधीच कुणालाच आपण त्रास दिला नाही. बाकीच्या सर्वांनी स्वतः स्वतः भरली. एखाद वेळ बोलले तर सगळ्यांनी भरली बा. कुणाला बाहेर तर आणखीन काढले नाही. 8-8, 9-9 महिने काही जण बसाले बाहेर, तर आणखीन काढले नाही. तरी त्या चांगुलपणाचा काय फायदा म्हणजे खूप जास्त घ्यायचा. काय करावं. चलो सर क्या है रे, मॅनेज होता है, असं असं नाही बा. नो अक्कल असल्यासारखं बिहेवियर पाहिजे तुमचं. चला बा, तुमची क्रेडिट तुम्ही कमी करून घ्याला. तुमचं क्रेडिट काय करायला, असं करून तुम्ही कमी करून घ्याला. 2 दिवसात देतो म्हणायचं, देणार नाही, असं गोल फिरवत नाहीचं बा. काय तुम्हाला वाटतं हे काय छोट्या गोष्टी आहेत, पण हे मॅटर करते बा. हे कोणाला लागतंय फॉर्म्युला? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कोणासाठी फॉर्म्युला लागते? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम फक्त लॅमिनार बॉडीला चालते. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कोणाला चालते? फक्त लॅमिनार बॉडी. लॅमिनार बॉडी म्हणजे काय? चपट्या बॉडीज. म्हणजे कोण बा? याला चालू शकते. कोणाला चालू शकते? फोनला, मोबाईल फोनला चालू शकते.
नोटबुकला चालू शकते, नोटबुक पण चपटी आहे, कळते ना. प्लेनार बॉडीजला चालू शकते. स्पिअरला चालू शकते का? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नाही चालत. स्पिअर चपटी नाही, सिंपल. लॅमिना म्हणजे काय? चपटा. चपट्या ऑब्जेक्ट्सला चालणार. स्पिअरला चालते का? स्पिअरला नाही चालत. स्पिअरला पहिलावाला चालते. पहिला कोणता? पॅरलल ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस याला चालते का? लॅमिनाला. तर पॅरलल ऍक्सिस सगळ्याला चालते. पॅरलल ऍक्सिस सगळ्याला चालते, लक्षात ठेवा. दोन्ही आता काल एकच झाला होता त्यामुळे कम्पेअर केलं नाही, तर दोन्हीला कम्पेअर करू. पॅरलल ऍक्सिस कोणाला चालते? पॅरलल ऍक्सिस ऑल बॉडीज. पॅरलल ऍक्सिस कुणाला चालते? ऑल बॉडीज. परपेंडिक्युलर ऍक्सिस काय? लॅमिनाजला फक्त चालते. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कोणाला चालणार? फक्त लॅमिनार बॉडीज, म्हणजे चपट्या बॉडीजला चालते. नॉर्मल बॉडीला नाही चालत, हे लॉ बसतच नाही. ठीक आहे. याच्यात बघा ऍक्सिस कुठून पास व्हायला? पॅरलल मध्ये दोन्हीपैकी एक ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस मध्ये 2 ऍक्सिस आहेत. पॅरलल ऍक्सिस मध्ये दोन्हीपैकी एक ऍक्सिस कुठून झाला पाहिजे? सीएम मधूनच पास झाला पाहिजे. हा, वन ऍक्सिस passes through CM. इथं काय तसं गरज नाही. इथं ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधूनच गेलं पाहिजे अशी काही गरज नाही. कुठून पण जाऊ दे ऍक्सिस, नो प्रॉब्लेम. आता ते कसं ऍक्सिस जाते ते आपण आणखीन व्यवस्थित बघू, एक्झाम्पल झाल्यावर कळते. पण ऍक्सिस कुठून पण गेला तरी चालते. नीड नॉट पास थ्रू सीएम. ठीक आहे. आणखीन काय का? सीएमचा एक लॅमिनरला चालतंय. आणखीन काय असेल तर लिहूया. हे दोन्ही डिफरन्सेस लिहून ठेवा आणि एक दोन लाईन सोडा. एखादा डिफरन्स सापडला तर परत खाली लिहू. चला, दोन्ही मधला डिफरन्स लिहून टाक. पॅरलल आणि परपेंडिक्युलर. चलो, चला बा. मग लॅमिनाजला कसं अप्लाय करायचा? असा एक प्लेन लॅमिन आहे. ओके, असा एक प्लेन लॅमिन आहे. आणि मग ऍक्सिस कसे पास करायचे लॅमिनाज मधून? हे असा प्लेन लॅमिन आहे. याचं बुक आहे. हे प्लेन लॅमिन आहे. मग ऍक्सिस कसे पास झाले पाहिजेत? 3 ऍक्सिस पास करायचे आहेत. कसे, किती ऍक्सिस पास करायचे आहेत? 3 ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस मध्ये किती ऍक्सिस आहेत? 2 ऍक्सिस. ते पण लिहून ठेवा, ते राहायला बघा पॉईंट. पॅरलल मध्ये किती? 2 ऍक्सिस. EXES ऍक्सिसचा प्लुरल. पॅरललच्या खालील्या 2 ऍक्सिस. आणि परपेंडिक्युलर मध्ये किती ऍक्सिस आहेत? 3 ऍक्सिस. पॅरलल मध्ये 2 ऍक्सिस, परपेंडिक्युलर मध्ये 3 ऍक्सिस. मग 3 ऍक्सिस कसे? एक तर पक्का असा गेला पाहिजे. एक ऍक्सिस तर कसा गेला पाहिजे?
एक ऍक्सिस तर पक्का परपेंडिक्युलर टू लॅमिना गेला पाहिजे. मग एक ऍक्सिस तर असाच गेला पाहिजे परपेंडिक्युलर टू लॅमिना. मग कुठून गेला पाहिजे? कुठून पण जाऊ दे, नो टेन्शन. इथून गेला तर चालतंय, इथून जाऊ दे, इथून जाऊ दे, इथून जाऊ दे, सीएम मधून जाऊ दे, कुठून पण जाऊ दे. सो फर्स्ट ऍक्सिस शुड बी परपेंडिक्युलर टू द लॅमिना. आणि बाकीचे दोन त्या एकमेकाला परपेंडिक्युलर पाहिजेत. लॅमिना मधूनच जाणार होता. याला परपेंडिक्युलर ऍक्सिस कसा, एक असा झाला आणि एक असा करता येते. मग ऑल थ्री ऍक्सिस शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे कसे, एक्स वाय झेड सारखे. म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे कसा, एक्स वाय झेड ऍक्सिस सारखा. कळतं ना, एकमेकाला सगळे परपेंडिक्युलर पाहिजे. पण पहिला वाला कसा पाहिजे, परपेंडिक्युलर टू द प्लेन. दुसरा वाला असा आहे तर तिसरा असा. राईट. मग बघा कसे कसे मी ऍक्सिस ड्रॉ करालो. मग दिस इज फर्स्ट ऍक्सिस. दिस ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द लॅमिना. कळतं, दिस ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू लॅमिना. आणि बाकीचे दोन याला परपेंडिक्युलर पाहिजेत आणि एकमेकाला पण परपेंडिक्युलर पाहिजे म्युच्युअली. मग हे असा गेला एक, याला बोलू एक्स, याला बोलू झेड, आणि असा एक बोलू वाय. ओके. बर, या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड, या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स, आणि याच्या अबाउट काय बोललो, आय वाय. तर कसा फॉर्म्युला आहे बा, फॉर्म्युला काय, आणि हे तिघच्या तिघ एकाच पॉइंट मधून चालले तर कॉन्करंट बोलले. बघा काय म्हणले, कॉन्करंट. कॉन्करंटचा मिनिंग काय, ऑल ऍक्सिस पास थ्रू सेम पॉइंट. ऑल ऍक्सिस पास थ्रू सेम पॉइंट. कॉन्करंट लिहिलाय कुठे बघा, त्याला परत अंडरलाईन करून द्या. थेरम मध्ये कॉन्करंट एक वर्ड आलाय बघा. कॉन्करंट मीन्स इंटरसेक्शन पॉइंट काय, तिघाचा एकच आहे, सेम इंटरसेक्शन पॉइंट. ओके, ऑल आर कॉन्करंट. मग कसा लिहिलंय, आय झेड इज इक्वल टू, आय झेड इज इक्वल टू किती, आय एक्स प्लस आय वाय. ओके, फॉर्म्युला कसा बा मी सांगाल. फॉर्म्युला परत एकदा मी रिपीट कराल बघा इकडे समोर. इकडे डायग्राम मध्ये कळणार नाही, इथं कळते. अबाउट दिस ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पाहिजे. ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. कळलं कसा, याच्या अबाउटचा एम आय इज इक्वल टू याचा प्लस याचा. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. कळलं, चला करा ड्रॉ. याचा आपण यूज करू, मग आणखीन क्लिअर होते. डासाला बघ तिथं, मारा मारा त्याला डासाला. बघा त्याला, मारा त्याला. चलो झाला, चलो ड्रॉ करून घ्या, ड्रॉइंग करा. ओके, चलो मग कशाचा फाइंड आउट करूया आपण, रिंगचा फाइंड आउट करूया. ओके, कशाचा एम आय फाइंड आउट करूया, रिंगचा फाइंड आउट करूया. रिंगचा कोणता ऍक्सेस बघा. चला झालं काय बा, रिंगचा. रिंग असेल तर डायरेक्ट कोणाकडे काय रिंग आहे का, काढता येते का त्याला, काढता येत असेल ते बरं. बा रिंगचा कसा कसा काढायचा बा. मग फर्स्ट काढला आपण रिंगचा, रिंग दिसेल ना, फर्स्ट काढला आपण रिंगचा अबाउट दिस ऍक्सिस. मग रिंग फिरत होती अशी, किती आला त्या एम आर स्क्वेअर. ते इंटिग्रेशन येते पण आपण डायरेक्ट रटला येते. हा, त्यानंतर इफ ऍक्सिस पासेस थ्रू पेरिफेरी असा, मग कसा फिरणार, असा याच्यावर गोल फिरणार. कळतं ना, मग ते किती येते, असा गोल फिरायला तर 2 mr स्क्वेअर. आता ऍक्सिस इथून गेला, इथून गेला,
इथून पेरिफेरी मधून कुठून का जाईना, मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते, सेम 2mr² येते. इथून जरी गेलं तरी किती येते, 2mr². हे क्लिअर. आता असा ऍक्सिस पास झाला तर बघ कसा, असा कळाले का बा. आता असा ऍक्सिस पास झाला तर काय, म्हणजे फिरणार कसा, फिरणार असा. याला उभा करतो म्हणजे असा. पहिलावाला ऍक्सिस कसा होता, असा होता, नंबर 1 ऍक्सिस, म्हणजे असा गोल फिरायचा. हा अँगल चेंज केलाय मी आता. सेकंड वाला ऍक्सिस इथून जायचा, याच्या अबाउट असा फिरत होता. कळाले. थर्ड वाला ऍक्सिस कसा चालला होता, याचा. दिस ऍक्सिस passes through the plane is parallel to the plane of the ring and passes through the CM. रिंगच्या प्लेन मधून चालला आणि passes through the CM. हे दोघं कसे होते, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग. काल ऐकले ना वर्ड्स, वर्ड्स मध्ये लिहिलेलं असतं मोस्ट ऑफ द टाइम. न्यूमरिकल्स मध्ये कसं लिहिलेलं असतं, वर्ड्स मध्ये. डायग्राम दिलेलं नाही, मग वर्ड्स वरूनच अंडरस्टँड करायला लागते की ऍक्सिस कुठला. ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द रिंग, प्लेन ऑफ द रिंग, and passes through the periphery, passes through the CM. Axis is parallel to the plane of the ring and passes through the CM. असा मग हा ऍक्सिस कळलं का. मग याच्या अबाउट फिरला तर कशी फिरणार रिंग, अशी फिरणार. वेगवेगळ्या प्रकारे गोल फिराली, हे कळालं ना. हे सगळ्यात पहिला गोल कशी फिरली, अशी. त्याच्यानंतर गोल कशी फिरली, या ऍक्सिसच्या अबाउट म्हणजे अशी फिरली. हे कळालं ना. हे डिफरंट झाला, हे डिफरंट झाला बा. तिथल्या तिथं याच्या अबाउट गोल फिरला, हे डिफरंट झाला. आता हा ऍक्सिस याच्या अबाउट कसा फिरणार, असा. कळलं. मग 3 ऍक्सिस मी ड्रॉ करायला. कोणते कोणते 3, कोणते कोणते. नंबर 1 ऍक्सिस इन द प्लेन, सेकंड ऍक्सिस इज ऑल्सो इन द प्लेन, अँड थर्ड इज परपेंडिक्युलर. 3 ऍक्सिस ड्रॉ करायला आपण. कळलं बा. डायग्राम कशी करतो मी, अशी. This axis is perpendicular to the plane. जुना ऍक्सिस आपला होता तसा, हा ऍक्सिस आहे ते, परपेंडिक्युलर टू द प्लेन, राईट. त्यानंतर असा पॅरलल टू द प्लेन, असा. कळते का. याला बोलू आपण IZ, याला बोलू आपण IX. कळते कसा. पहिला वाला ऍक्सिस असा, Z ऍक्सिस. दुसरा वाला ऍक्सिस कसा, असा, पासिंग थ्रू द प्लेन. आणि तिसरा वाला ऍक्सिस कसा, असा, याला परपेंडिक्युलर. तिघे एकमेकाला परपेंडिक्युलर. 2 ऍक्सिस जातात प्लेन मधून आणि तिसरा असते प्लेनला परपेंडिक्युलर. 2 ऍक्सिस जातात प्लेन मधून आणि तिसरा काय असते, परपेंडिक्युलर. कळतं ना बा. मग असा, आणखीन कसा, असा, असा बा. मग रिंग जर अशी फिरली का, अशी फिरली बा, लक्ष द्या. रिंग अशी फिरली का, या ऍक्सिसच्या अबाउट, या ऍक्सिसच्या अबाउट, हा, या ऍक्सिसच्या अबाउट अशी फिरली का, या ऍक्सिसच्या अबाउट अशी फिरली, ते दोन्ही सेमच आहे. कळते ना. हे दोन्ही सेमच आहे, डायमीटरच्या अबाउटच फिराली.